Good morning, student. Today we learn about the rural population and urban population in India. So we start with first rural population. Nearly 70% of the country population lives in rural area, where for the first time since independence, the overall growth rate of population has sharply declined according to latest census. Of the 121 crores Indians, 83.3 crores lives in rural area, while 37.7 crores stays in urban area, said the census of India's 2011 provisional populations. To, Totals of the distributions in the country released by the Union Home Secretary R.K. Singh. म्हणजेच इंडिपेंडंट आपण भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीपासूनच 70% लोकसंख्या ही आपल्याला रुरल एरियामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजेच इंडियाचा जो रुरल भाग आहे त्या भागात आपल्याला पूर्ण देशाच्या 70% लोकसंख्या ही आपल्याला त्या भागात दिसून येते. परंतु सध्याच्या लेटेस्ट सेन्सेसनुसार आपल्याला ही पॉप्युलेशन कमी होत चाललेली दिसत आहे. म्हणजे रुरल एरियामधली पॉप्युलेशन ही आपल्याला कमी होताना दिसत आहे. 2011च्या जनगणनेनुसार 121 करोड लोकांपैकी 83.3 करोड लोक ही रुरल एरियामध्ये राहत होती, तर 37.7 करोड लोक ही आपल्याला अर्बन एरियामध्ये राहत होती. अशा पद्धतीचा सर्वेनुसार 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला आकडेवारी समोर आलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त भाग आपल्याला रुरल एरियामध्ये स्टे करतो असं आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. For the first time since independence, the absolute increase in the population is more in urban area than rural area. The rural-urban distribution is 68.48% and 31.16% respectively. The level of urbanization increased from 27.81% and in 2001 census to 31.16% in 2011 census, while the proportion of the rural population declining from 72.19% to 68.84%. म्हणजेच सध्या आपल्याला रुरल एरियापेक्षा अर्बन एरियामध्ये पॉप्युलेशन आपल्याला जास्त वाढताना दिसत आहे. रादर दॅन रुरल एरिया, अर्बन एरियामध्ये आपल्याला पॉप्युलेशन ही जास्त वाढताना दिसत आहे. त्यामध्ये आपल्याला 68.48% ही अर्बन एरियामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढलेली दिसते, तर 31.16% आपल्याला रुरल एरियामध्ये लोकसंख्या वाढलेली दिसून येत आहे. बरोबर, जे अर्बनायझेशन वाढत चाललेलं आहे. 2001च्या जनगणनेनुसार आपल्याला अर्बनायझेशन हे 27.8% होतं. ते 2011च्या जनगणनेमध्ये आपल्याला 31.16% इथपर्यंत आपल्याला वाढलेलं दिसतं आहे. परंतु आपल्याला रुरल पॉप्युलेशन हे आपल्याला कमी होताना दिसतं आहे. सुरुवातीला म्हणजे 2001ला आपली रुरल पॉप्युलेशन ही 72.1% होती, परंतु 2011मध्ये ती 68.48% इथपर्यंत कमी झालेली आपल्याला दिसून येते. थोडक्यात अर्बन एरियाचं पॉप्युलेशन हे जास्तीत जास्त वाढताना आपल्याला दिसत आहे आणि रुरल एरियाचं पॉप्युलेशन हे आता आपल्याला कमी होताना दिसत आहे. त्यामागे वेगवेगळी कारणं असतात. म्हणजे लोकांचं होणारं स्थलांतर असेल किंवा अर्बन एरियामध्ये होणारे जॉब किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, अशा प्रकारची वेगवेगळी कारणं यामागे आपल्याला दिसून येतात. The slowing down of the overall growth rate of population is due to the sharp declining in the growth rate of rural areas, while the growth rate of urban areas remain almost the same. However, according to the report, the number of birth in rural areas have increased by 9 crores in last decade. म्हणजेच रुरल एरियामध्ये ग्रोथ रेट हा कमी होत असल्यामुळे पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा आपल्याला कमी होताना दिसतो आहे. त्यामुळे आपल्या ओव्हरऑल जो ग्रोथ रेट आहे तो आपल्याला डाऊन होताना दिसत आहे. कारण रुरल एरियामध्ये ग्रोथ रेट हा कमी होत चालताना दिसलो आहे, तर अर्बन एरियामध्ये तो सेम आहे असाच आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्बन एरियामध्ये ग्रोथ रेट हा इक्वल आहे, परंतु रुरल एरियामध्ये तो डाऊन होताना दिसतो आहे. त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा आपल्याला स्लो डाऊन होताना दिसून येत आहे. परंतु अकॉर्डिंग टू द रिपोर्ट, द नंबर ऑफ बर्थ इन रुरल एरिया, म्हणजेच रुरल एरियामध्ये होणारे बर्थची संख्या ही आपल्याला जास्तीत जास्त दिसून येते. 9 करोडने वाढलेली आपल्याला दिसून येते, परंतु ओव्हरऑल जी लोकसंख्या आहे ती आपल्याला कमी होताना दिसते रुरल एरियामध्ये. द स्टॅटिस्टिक्स रायव्हर्स दॅट व्हाईल द मॅक्झिमम नंबर ऑफ पॉप्युलेशन लिव्स इन द रुरल एरियाज इन द पर्टिक्युलर स्टेट इज 15.5 crores in Uttar Pradesh. Mumbai tops the list, having the maximum number of people in the urban area at few crores.
The data also reflects that 18.62% of the country's rural population lives in Uttar Pradesh and 13.48% अर्बन पॉप्युलेशन लिव्ज इन महाराष्ट्र. म्हणजेच आपल्या रुरल पॉप्युलेशनमध्ये देखील जास्तीत जास्त रुरल पॉप्युलेशन ही आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये दिसून येते. त्यामध्ये 15.5 करोड लोकसंख्या ही आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये रुरल एरियामध्ये राहताना दिसते. तर जास्तीत जास्त अर्बन पॉप्युलेशन ही आपल्याला महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईमध्ये दिसून येते. मुंबईमध्ये जास्तीत जास्त 5 करोडपर्यंत म्हणजे सगळ्यात जास्त लोकसंख्या ही मुंबईमध्ये आपल्याला अर्बन एरियामध्ये दिसून येते. त्याचबरोबर डेटा रिफ्लेक्ट करतो की आपल्याला 18.62 एवढी रुरल पॉप्युलेशनची टक्केवारी ही आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये दिसून येते. तर अर्बन पॉप्युलेशनच्या 13.48% इतकी अर्बन पॉप्युलेशनची आपल्याला अर्बन पॉप्युलेशन आपल्याला दिसून येते. म्हणजेच थोडक्यात उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला जास्तीत जास्त रुरल पॉप्युलेशन ही दिसून येते, तर महाराष्ट्रात आपल्याला जास्तीत जास्त अर्बन पॉप्युलेशन ही जास्तीत जास्त दिसून येते. ड्युरिंग 2001 to 11 the rate of growth of rural population has been 12.8%. The growth rate of country rural population is steadily declined since 1991. म्हणजेच आपल्याला 2001 ते 2011 या ड्युरेशनमध्ये आपल्याला रुरल पॉप्युलेशन ग्रोथ रेट आपल्याला 12.18% आपल्याला गेलेला दिसतो. म्हणजे एवढ्याच टक्केवारीने आपल्याला रुरल पॉप्युलेशन वाढलेली दिसते. तर टोटल ओव्हरऑल कंट्रीचे रुरल पॉप्युलेशन ही आपल्याला डिक्लाइनिंग होताना दिसत आहे. 1991 पासून आपल्याला ही रुरल पॉप्युलेशन ही आपल्याला डिक्लाइनिंग होताना दिसत आहे. नेक्स्ट पार्ट इज अर्बन पॉप्युलेशन इन इंडिया. Urban population refers to people live in urban area as defined by National Statistics Office. It is concluded using the World Bank population estimate the urban ratio from the United Nations World Urbanization Prospect. Urban population in India was 32.75% as of 2015. Its highest value over the past 55 years was 32.75 in 2015, while its lowest rate was 17.92 in 1960. अर्बन पॉप्युलेशन म्हणजेच काय, तर आपल्या अर्बन एरियामध्ये म्हणजे शहरी भागात जी लोकसंख्या लोक राहतात, या जेवढी लोकसंख्या राहते त्यालाच आपण अर्बन पॉप्युलेशन असं म्हणतो. ही कॅल्क्युलेट केली जाते वर्ल्ड बँक पॉप्युलेशनच्या एस्टिमेटेडनुसार. त्याचबरोबर जी आपली जनगणना होती त्याच्यानुसार आपल्याला अर्बन पॉप्युलेशन रुरल पॉप्युलेशन ही आयडेंटिफाय करता येते. इंडियामध्ये अर्बन पॉप्युलेशन ही 32.75% आपल्याला 2015मध्ये दिसून येते. ही जास्तीत जास्त लोकसंख्या आपल्याला हायेस्ट व्हॅल्यू आपल्याला दिसून येते. मागील 55 वर्षामध्ये ही आपल्याला 32.75% ही 2015मध्ये आयडेंटिफाय झालेली लोकसंख्या आपल्याला अर्बन पॉप्युलेशन ही आपल्याला दिसून येते. तर कमीत कमी 17.92% ही लोकसंख्या आपल्याला कमीत कमी अर्बन पॉप्युलेशन म्हणून आपल्याला 1960मध्ये दिसून आलेली. म्हणजे 1960मध्ये जेव्हा जनगणना झाली त्यावेळेला आपल्याला ही लोकसंख्या टक्केवारी आपल्याला आढळून आलेली अर्बन पॉप्युलेशनची. इंडिया इज नो ऑन द ब्रिक ऑफ द अर्बन पॉप्युलेशन विथ its population. The town and cities expected to reach 600 million by 2031, according to the new United Nations Bank report, with peg to gap in urban infrastructure investment in the country over the next 20 years at the whopping $827 billion. म्हणजेच युनायटेड नेशन बँकच्या रिपोर्टनुसार 2031पर्यंत इंडियन अर्बन पॉप्युलेशन सगळ्यात जास्त असेल. टाउन अँड सिटीजमध्ये एक्सपेक्टेड आपल्याला 600 मिलियनपर्यंत आपल्या लोकसंख्या जाईल असं युनायटेड नेशन वर्ल्ड बँकच्या रिपोर्टनुसार आयडेंटिफाय झालेलं आहे. त्याचबरोबर अर्बन एरियाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधील इन्व्हेस्टमेंट पुढच्या 20 वर्षामध्ये जास्तीत जास्त आपल्याला $827 मिलियन आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेलेली दिसेल. पुढील 20 वर्षामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला $827 बिलियन एवढी अमाऊंट आपल्याला इन्व्हेस्टमेंट झालेली दिसेल. ओव्हर द लास्ट 2 decades इंडियन अर्बन पॉप्युलेशन इन्क्रीज फ्रॉम 217 million to 377 billion, and this is expected to reach 600 million, over 40% of the population by 2031.
म्हणजेच मागील 2 दशकांमध्ये आपल्याला अर्बन पॉप्युलेशन ही 217 मिलियन वरून 377 मिलियनपर्यंत गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्याला एक्सपेक्टेड आहे की 2031पर्यंत ही लोकसंख्या आपली 600 मिलियनपर्यंत जाऊन पोहोचेल असा अंदाज बांधला जात आहे. म्हणजेच टोटल पॉप्युलेशनच्या 40% लोकसंख्या ही आपल्याला अर्बन एरियामध्ये दिसून येईल 2031पर्यंत असा अंदाज बांधला जात आहे. The current pattern of urbanization is largely taking place on the front of cities. Much of the unplanned and outside the preview of the city's code and bylaws and is already imposing higher cost, unprecedented growth in living municipal government with critical infrastructure storage shortage and serving gaps. म्हणजेच आपल्याला करंट अर्बनायझेशन होताना दिसतं आहे. हे आपल्याला प्रत्येक सिटीच्या सीमा भागांमध्ये आपल्याला आता अर्बनायझेशन होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचं अर्बनायझेशन हे लॉमधून होत आहे, त्याचबरोबर कायदेशीर होत आहे. त्याचबरोबर ही कॉस्ट देखील हाय कॉस्ट इम्पोजिंग करण्यासाठी देखील अर्बनायझेशनमुळे होत आहे. त्याचबरोबर अनप्रेडिक्टेड ग्रोथ होत असल्यामुळे अर्बनायझेशनमध्ये म्युनिसिपल गव्हर्नमेंटकडून होणारे जे काय इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज असतील किंवा सर्व्हिस गॅप्स असेल ते आपल्याला दिसून येतात. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीजमध्ये गॅप दिसून येतात. त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रोव्हाइड होणाऱ्या सर्व्हिसेसमध्ये देखील आपल्याला गॅप दिसून येतात. अशा प्रकारे अर्बनायझेशनमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट आपल्याला दिसून येतात. रिसेंट एस्टिमेशन शोज दॅट द कॉस्ट ऑफ इन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन largely driven by the sprawling cities in numerous and in reducing India's GDP by 5.7% or above $18 billion annually. म्हणजेच या अर्बनायझेशनमुळे आपल्याला इन्व्हायरमेंटल चेंजेस देखील होताना दिसत आहे. त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल जे काही फॅक्टर आहे त्याच्यावर देखील आपल्याला इफेक्ट होताना दिसत आहे. त्याचबरोबर आपल्याला इंडियन GDPवरती त्याचा देखील परिणाम होताना दिसत आहे. 24% ऑफ इंडियन रॅपिडली ग्रोविंग carbon emissions have urban organized emanating from transport, industries, buildings and waste. These highlight of the potential benefits of the new model of urban development. म्हणजेच आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये देखील काही आपल्याला बदल होताना दिसत आहेत. म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टम असेल किंवा ट्रान्सपोर्ट वेज असतील ते आपल्याला डेव्हलप होताना दिसत आहेत. त्याचबरोबर इंडस्ट्रीज डेव्हलप होताना दिसत आहेत. त्याचबरोबर बिल्डिंग असेल अशा प्रकारचे आपल्याला डेव्हलपमेंट काही ठिकाणी होताना दिसत आहे. हेच आपल्याला हायलाईट करतं की या ठिकाणी अर्बनायझेशन पोटेन्शियल आपल्याला अर्बनायझेशन डेव्हलप करायला पोटेन्शियल आहे. त्याचबरोबर हे आपल्याला हायलाईट दिसून येतात की या ठिकाणी अर्बनायझेशन आता होणार आहे. म्हणजेच अर्बन एरिया डेव्हलप होणार आहे या ठिकाणी असे आपल्याला इंडिकेट्स मिळत असतात. अशा पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या असेल किंवा इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटमुळे असेल. About 14% of urban population lives in slum today, and their number are growing at the fast rate than that of the entire cities and towns, according to estimate. While the urban population is growing at the average rate of 2.7%, of the number of these living in the urban slum has been rising at about 3.3% annum. म्हणजेच टोटल अर्बन पॉप्युलेशनच्या 14% लोकसंख्या ही आपल्याला स्लम एरियामध्ये राहताना दिसते. म्हणजे झोपडपट्टी एरिया जे शहरी ठिकाणी भागामध्ये जे आपल्याला दिसतात त्या ठिकाणी आपल्याला स्लम एरियामध्ये 14% म्हणजे 14% अर्बन पॉप्युलेशन ही आपल्याला राहताना दिसत आहे. ही लोकसंख्या आपल्याला वारंवार वाढताना दिसत आहे. सिटीजमध्ये असेल किंवा टाऊनमध्ये असेल ही आपल्याला स्लम एरियामधील पॉप्युलेशन ही आपल्याला वाढताना दिसून येत आहे. इस्टिमेट केलं की ही ॲव्हरेज रेट हा सुरुवातीला 2.7% इतका होता स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांचा, परंतु आता ती स्लम एरियामधील वाढ होऊन ते 3.3% पर एनम इतकी वाढ होत आहे असा अंदाज बांधला जाते. म्हणजे टोटल अर्बन एरियामध्ये पॉप्युलेशन जी राहते त्याच्या 14% स्लम एरियामध्ये राहते. त्यामध्ये परत वर्षानुवर्ष त्यामध्ये 3.3 या पर्सेंटने वाढ होत जाताना आपल्याला दिसून येते. याचा परिणाम म्हणजे आपल्याला अर्बन एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला झोपडपट्ट्या निर्माण झालेल्या दिसतात, जेणेकरून त्यामुळे आपल्याला स्लम एरियामध्ये पॉप्युलेशन ही हळूहळू वाढताना दिसत आहे अर्बन एरियामध्ये. The National Sample Survey organization estimates that every 7th person in urban India lives in slum, and that number has increased over the last 10 years. म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वेच्या ऑर्गनायझेशन सर्वेनुसार त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीचं 7th पर्सन म्हणजे
व्यक्तींचे आपण जर ग्रुप केले तर 7वा व्यक्ती, प्रत्येक व्यक्तीच्या मागे 7वा व्यक्ती आपल्याला स्लम एरियामध्ये राहताना दिसतो आहे. आणि हा मागच्या 10 वर्षात जास्तीत जास्त आपल्याला नंबर हे वाढताना दिसत आहे. स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांचे म्हणजे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची आपल्याला लोकसंख्याही वाढताना दिसत आहे. In 1993, 60 lakh urban households lived in the slum, and by 2002, when the last survey was conducted, the number of had increased to 18 lakh households. Take the average size of household at few, and you have 4 crores of the 28.53 crores people in the urban area lives in the pitiable condition. It half of the slum dwellers can vote. You know that why they are more important to politician than you and म्हणजेच आपण जर अर्बन एरियाचा सर्वे केला तर 1993मध्ये झालेल्या सर्वेनुसार आपल्याला 6 लाख हाऊसहोल्ड हे आपल्याला अर्बन एरियामध्ये स्लम एरियामध्ये राहताना आपल्याला आढळून आलेले. म्हणजेच 1993 साली आपल्याला 60 लाख लोकसंख्या 60 लाख लोक ही आपल्याला स्लम एरियामध्ये राहताना दिसली. तर 2002मध्ये झालेल्या सर्वेमध्ये ही लोकसंख्या वाढून 80 लाखापर्यंत जाऊन पोचलेली. म्हणजे 80 लाख लोक हे स्लम एरियामध्ये राहत होते त्यावेळी 2002 साली झालेले सर्वे. म्हणजेच यामध्ये आपल्याला हळूहळू वाढ होताना दिसत आहे. त्यामध्ये आपण जर अंदाज केला तर 28.53 लाख अर्बन पॉप्युलेशनच्या 4 करोड लोकसंख्या ही आपल्याला पिटिबल म्हणजे अगदी दयनीय अवस्थेमध्ये आपल्याला राहताना दिसत आहे. परंतु त्यामध्ये आपल्या स्लम एरियामध्ये अर्धी लोकसंख्या आपल्याला वोट करताना दिसत आहे. म्हणजे जेव्हा इलेक्शन ज्यावेळी होतात त्यावेळी आपल्याला 50% म्हणजे हाफ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ स्लम एरिया ही आपल्याला वोट करताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला समजून येतं की पॉलिटिकल पार्टीसाठी ही लोकसंख्या किती महत्त्वाची आहे. परंतु ती लोक पूर्ण दयनीय अवस्थेत राहत असतात तरीसुद्धा ती पॉलिटिकल पार्टींना वोट करत असतात. अशा पद्धतीने अर्बन एरियाचे आपल्याला काही परिणाम दिसून येतात. नेक्स्ट इज ट्रेंड इन अर्बन रुरल पॉप्युलेशन. According to the provisional data released by the Census India, these are some of the trend of urban and rural population in India. म्हणजेच आपल्याला इंडियनच्या जनगणनेनुसार आपल्याला काही ट्रेंड आपल्याला रुरल अँड अर्बन पॉप्युलेशनचा दिलेला आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. फॉर द फर्स्ट टाइम सिन्स इंडिपेंडन्स द ॲब्सोल्यूट इन्क्रीज इन द पॉप्युलेशन इज मोर इन अर्बन एरिया दॅन इन रुरल एरिया. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच अशा प्रकारे अर्बन एरियाची पॉप्युलेशन आपल्याला वाढताना दिसून येत आहे रादर दॅन रुरल एरिया. म्हणजे रुरल एरियापेक्षा आपल्याला अर्बन एरियाची पॉप्युलेशन आपल्याला स्वातंत्र्यानंतर वाढताना दिसून येत आहे. रुरल पॉप्युलेशन इन इंडिया इज 68.84% अँड रुरल पॉप्युलेशन इन इंडिया इज 16%. म्हणजेच रुरल पॉप्युलेशन ही आपल्याला इंडियामध्ये 68.48% दिसून येते. तर अर्बन एरियामध्ये पॉप्युलेशन ही आपल्याला 16% आपल्याला दिसून येते. द लेवल ऑफ अर्बनायझेशन इन्क्रीज फ्रॉम 27.81% इन 2001 सेन्सेस टू 31.16% इन 2011 सेन्सेस. म्हणजेच आपल्या अर्बनायझेशन आपल्याला इन्क्रीज होताना दिसत आहे. त्यामध्ये अर्बनायझेशन पॉप्युलेशन 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला 27.81% आपल्याला अर्बनायझेशन झालेलं दिसून येत होतं. परंतु 2011मध्ये हे वाढ होऊन 31.16% इथपर्यंत आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे अर्बनायझेशनमध्ये. The proportion of rural population declining from 72.19 to 68.48%. म्हणजेच आपल्याला रुरल पॉप्युलेशन ही आपल्याला कमी होताना दिसत आहे. आपल्याला पहिलं रुरल पॉप्युलेशन ही 72.19% म्हणजे 72.19% होती. परंतु आता ती 68.84% म्हणजे 68.84% आपल्याला कमी झालेली दिसून येते. अशा प्रकारे आपल्याला रुरल अँड अर्बन एरिया पॉप्युलेशनचा आपल्याला ट्रेंड दिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ट्रेंड हा रुरल अँड अर्बन पॉप्युलेशनच्या ग्रोथ रेटमध्ये दिसून येतो.